नमस्कार, मैं आजाद भारद्वाज भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलो आज की देश भर की ताजा खबरों पर डाले एक नजर। तो आज के लिए लाए एक अहम खबर, तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। नमस्कार, बीएम आज तक न्यूजमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ या गावात असून या गावात शेतकऱ्यांनी आपल्या दुधाला 40 रुपये लिटर भाव मिळावा यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाचा आज 4था दिवस असून तरी या आंदोलनाला आज भारतीय मीडिया फाउंडेशनचे शेतकरी किसान मजदूर फोरम कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी भेट देऊन या शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन देऊन या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या। तरी चला पाहूया या बातमीचा संपूर्ण वृत्तांत। आमचे प्रतिनिधी सचिन मुतळक। मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। 40 रुपये हक्काचे, 40 रुपये हक्काचे, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देणार नाही। शेतकरी एक सुटलीचा दादा, आपला संपूर्ण परिचय द्या, कुठून आंदोलन करताय आणि त्याचे मुद्दे काय काय आहेत आणि किती दिवसापासून आपण बसलात, हा अगोदर आपला परिचयावरून सुरुवात करा। मी सदाशिव लक्ष्मण साबळे गेले 24 वर्ष शेतकऱ्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करतो। मग ते आदिवासी शेतकरी असतील, बागायतदार शेतकरी असतील किंवा दूध उत्पादक शेतकरी असतील, या सर्व शेतकऱ्यांमध्ये गेली अनेक वर्ष मी काम करतो। 2019 पासून दूध उत्पादक बांधवांसाठी दूध उत्पादक संघर्ष समिती या नावाने महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आणि त्याच्या वतीनं या संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये आम्ही 2019 पासून दुधाच्या प्रश्नावर काम करत आहोत। आमचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे। परंतु सध्या परिस्थितीमध्ये अनेक दिवसापासून दुधाचे जे काही घसरलेले भाव आहे, 25 रुपयावर प्रति लिटर भाव आल्यामुळं आज दूध उत्पादकांचं पूर्णपणे कंबरडं मोडलेलं आहे। आज त्याच्या लेकराची शिक्षणं, मुलींची शिक्षणं, मुलींची लग्न आणि संपूर्ण कुटुंबाचा जे काही उदरनिर्वाह आहे हा दूध धंद्यावर अवलंबून आहे। आणि आज शेतामध्ये जो काही शेतकरी पेरतो, मग सोयाबीन असेल, कांदा असेल, या कोणत्याही मालाला हमी भाव मिळत नसल्यामुळं एकमेव त्याला तारणारा कोणता व्यवसाय असेल तर तो दुधाचा व्यवसाय आहे। आणि या दूध व्यवसायामध्ये नोकऱ्या मिळत नसल्यामुळं अनेक तरुण शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे। अनेक तरुण शेतकऱ्यांनी गाया घेतल्या आणि दूध व्यवसायामध्ये उडी मारली, परंतु त्या दुधाच्या भावाला सुद्धा सरकार मात्र योग्य पद्धतीने भाव द्यायला तयार नाही। आणि सरकारने एकीकडे भाव ठरवला तर दूध कंपन्या भाव पाडण्याचं सातत्याने काम करत आहेत। आज प्रति लिटर 25 रुपये भाव पडतो, परंतु या ठिकाणी जे काही आंदोलन चालू झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत। अकोले तालुक्यामध्ये मुळा खोऱ्यामध्ये आज 4था दिवस आहे, बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। आणि या धरणे आंदोलनामध्ये आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। पहिली मागणी आहे आमची का प्रति लिटर 40 रुपये हा ठामपणे भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। राज्य सरकारनं काय करायचं ते करावं, परंतु 40 रुपये भाव द्यावा ही आमची मागणी आहे। अनुदान सरकारने अगोदर दिलं, परंतु कोणत्याही प्रकारचं अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही, म्हणून अनुदान नको, आम्हाला भाव हवा ही शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे। त्याचबरोबर हा भाव टिकण्यासाठी दूध कंपन्यांना एक वचक राहण्यासाठी एक कायदासुद्धा तयार केला गेला पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। पशुखाद्याचे एकीकडे भाव वाढवले तर पशुखाद्याचे सुद्धा भाव वाढवले जातात, पशुखाद्याचे भाव कमी केले पाहिजे।
त्याची GST रद्द झाली पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची जी काही लुटमार चालू आहे कंपन्याकडून, ही लुटमार थांबली पाहिजे. भेसळीसाठी एक कडक असा कायदा केला गेला पाहिजे. अशा एकूण 13 मागण्या करून बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. आजचा 4था दिवस आहे. अजूनही या खोऱ्यातला शेतकरी ठामपणे या भूमिकेवर आहे. कारण मुळा खोरा हे दुधाचा आगार आहे आणि या दुधाच्या आगारामध्ये ठामपणे शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे का जोपर्यंत 40 रुपयाचा भाव मिळत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन महिनाभर जरी चाललं तरी हरकत नाही, परंतु हे धरणे आंदोलन संपुष्टात आणलं जाणार नाही असे या ठिकाणी मी पुन्हा एकदा सरकारला, राज्याच्या सरकारला या ठिकाणी इशारा देतो. आपण 4 दिवसापासून जे आंदोलन इथे सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाची महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत काही दखल घेतली असं तुम्हाला वाटतंय का? राज्य सरकारने या अगोदर कोणतीही दखल घेतलेली नव्हती, परंतु सकाळपासून उद्या दूध उत्पादकांची एक बैठक लावण्यात आलेली आहे. त्या संदर्भात सकाळपासून त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून विचारणा होत आहे आणि चर्चा होत आहे उद्याच्या बैठकीचे येण्याच्या संदर्भामध्ये, परंतु त्याबाबत अजून काही ठोस असा निर्णय झालेला नाही. संध्याकाळपर्यंत त्यामध्ये निश्चितता येईल. परंतु त्या बैठकीतसुद्धा 40 रुपयाची भूमिका घेऊन आम्हाला निमंत्रित केलं गेलं तर आम्ही जाऊन आमचा 40 रुपये भाव मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहे. आणि आत्तापर्यंत गेल्या 4 दिवसापासून प्रशासकीय एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या उपोषणस्थळी भेट दिली का? आज माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी आज सकाळी येऊन गेले. या अगोदर पशु विमा योजनेच्या संदर्भात जो काही मुद्दा आहे, वैद्यकीय विभागाचे जे काही तालुक्याचे प्रमुख आहे ते या ठिकाणी येऊन गेले. इतर काही आमच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या 1-2 मागण्या घेतलेल्या आहेत. त्या संदर्भातही पाणी परवाने आदिवासी शेतकऱ्यांना पिंपळगाव खान धरणाचे मिळाले पाहिजे, त्या संदर्भातही अधिकारी या ठिकाणाहून येऊन गेले. स्थानिक प्रशासनाकडून पूर्णपणे दखल घेतली जात आहे, स्थानिक पत्रकारांकडून दखल घेतली जात आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांचं अभिनंदन करत आहोत. राज्याच्या सरकारपर्यंत या शेतकऱ्याचा आवाज पोहोचवण्याचं काम सगळीकडून चालू आहे. आपणही चालू ठेवावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. सपोज आपल्या मागण्या जर महाराष्ट्र सरकारने मनावर नाही घेतल्या, जर नाही मान्य झाले आणि तुमचं उपोषण जर अयशस्वी झालं तर पुढची रणनीती तुमची काय असेल? पुढची रणनीती एक राज्यव्यापी आंदोलनाची सगळीकडून सगळ्या शेतकरी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी दिशा घेतली जात आहे. जर अशा पद्धतीने नाही ऐकलं तर या ठिकाणी एक आमच्या खोऱ्याला एक संस्कृती आहे. 12 दिवस आम्ही कोतूरच्या चौकात बसलो आणि 27 कोटीचा पूल त्या ठिकाणी मिळवला. त्या ठिकाणी महिन्याची तयारी ठेवलेली होती. त्याच पद्धतीने याही ठिकाणी महिन्याची तयारी ठेवलेली आहे. सरकार ऐकायला तयार नसेल तर एकीकडे बेमुदत धरणे आंदोलनात या ठिकाणी तंबू हा राहणारच. इथंही आंदोलन पुढे नेलं जाईल, परंतु राज्याच्या सरकारला जाब विचारण्यासाठी आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एकवटल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 4 दिवसापासून आतापर्यंत आपल्याला ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा शेतकरी संघटना आहेत किंवा येथील भागातील शेतकऱ्यांचा तुम्हाला आतापर्यंत काय प्रतिसाद मिळाला? या ठिकाणच्या सर्व शेतकरी, तरुण शेतकऱ्यांच्या संपूर्ण ज्या काही संघटना आहेत, संस्था आहेत, हे पक्षविरहित आंदोलन असल्यामुळं सगळ्याच पक्षांचे नेते या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आजी आमदार डॉक्टर किरणजी लहामटे पाठिंबा देऊन गेले, सन्माननीय अमितजी भांगरे येऊन गेले. त्याचबरोबर अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीतारामजी गायकर या ठिकाणी आले, खासदार निलेशजी लंके आले, खासदार भाऊसाहेबजी वागचौरे आले. यानंतरही हळूहळू अमोल कोल्हे वगैरे अनेक नेतेगण, काँग्रेसचे नेतेगण या ठिकाणी येतील आणि भरभरून काही संपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. कोथरूड खोऱ्यात नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये आंदोलनाचं कौतुक केलं जात आहे, शेतकऱ्यांचं कौतुक केलं जात आहे. आता हा जो आंदोलनाचा पवित्रा तुम्ही घेतला आहे, हा पूर्ण तालुक्याभरातून प्रत्येक गावातून असं आंदोलन चालू आहे का एकाच जागेवर तुम्ही इथे बसला आहात? आता गणोऱ्यामध्ये आमरण उपोषण चालू होतं. शेतकऱ्यांची तरुण पोरं त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेली होती, अनेक दिवस बसले, परंतु उपाशी बसून किंवा आपलं पोट जाळून सरकार काही जागा होत नाही, म्हणून त्यांचं उपोषण त्या ठिकाणी महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोडवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर निलेशजी लंके साहेब नगरमध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते, त्यांचंही आंदोलन त्या ठिकाणी सोडवलं गेलेलं आहे. परंतु त्या दिवशी महसूल मंत्र्यांचा दौरा या भागामध्ये होता. त्याच्या अगोदर आमचं आंदोलन चालू आहे हे महसूल मंत्र्यांना ठाऊक होतं, परंतु तरीसुद्धा त्या बाकीच्या सगळ्या आंदोलनाला माननीय राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट दिली, परंतु कोथरूडच्या आंदोलनाला काही पाठ फिरवल्यामुळं ती एक नाराजी शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे.
का कोतुच्याही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माननीय मंत्री महोदयांनी भेट द्यायला पाहिजे होती. म्हणून शेतकऱ्यांमध्ये ती एक नाराजी आहे. आणि आत्तापर्यंत सरकारने अनेक जी.आर. काढले, अनेक आश्वासनं दिले, कोणत्याही आश्वासनाचं मूळ पदरात पडलं नाही. म्हणून 40 रुपयावर ठाम आहे आणि आंदोलन चालू आहे. आता या घडीला अकोले तालुक्यामध्ये कुठल्या कुठल्या गावात आंदोलन चालू आहे? आत्ता या घडीला इथे या ठिकाणी आंदोलन चालू आहे. बाकीच्या ठिकाणाहून पाठिंबा दर्शवला जात आहे. आता या आंदोलनामध्ये जो आपल्याला प्रतिसाद मिळत आहे आणि इथून पुढे जो निर्णय महाराष्ट्र शासन घेईल त्याच्यावर तुम्ही अवलंबून आहात आणि जर तुमचं समाधान महाराष्ट्र सरकारने नाही केलं तर यापुढे तुमची उग्र भूमिका असणार का? त्या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती या ठिकाणी हे आंदोलन ज्या शेतकऱ्यांनी चालू केलं ते शेतकरीच या ठिकाणी ठरवतील. त्यांना ते शेतकऱ्यांना मान्य असेल तर आंदोलन विड्रॉ केलं जाईल आणि शेतकऱ्यांना अमान्य असेल, शेतकरी म्हटले आंदोलन नाही विड्रॉ करायचं, पुढे चालवायचं, तर शेतकऱ्यांवर ते संपूर्ण काही सोडलं जाणार आहे. धन्यवाद.